मात्र फडणवीसांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर आज ही वेळ आली नसती। धैर्यशील मोहिते पाटलांच्या भाजप सदस्यत्वाच्या राजीनाम्यावर काका जयसिंह मोहिते पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आम्हाला ईडीची भीती नाही, सर्व संस्था चांगल्या सुरू आहेत असं देखील त्यांनी सांगितलंय। चिलबाईंनी काल पवार साहेबांची भेट घेतलेली आहे। कधी प्रवेश होणार आहे, कधी आपण अर्ज भरणार, कसं नियोजन आहे? 14 तारखेला आपण पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत आणि 16 तारखेला मान्य पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण हे अर्ज दाखल करणार आहोत आणि 16 तारखेलाच या प्रचार सभेचा शुभारंभ आपण इथं करणार आहोत। अजून आमचं ठरलं नाही कुठं प्रचार सभा घ्यायची। 2 महिने प्रयत्न चालू होते तिकीट मिळवायचा BJPचा आणि रणजितदादांनी पण प्रयत्न केले, सगळ्यांनी प्रयत्न केले। ह्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तवच हे आपण निवडणूक लढवत आहोत आणि ही निवडणूक लढवत असताना कुणाच्या पक्षातून निवडणूक लढवायची हा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी आमच्या सहकार्यांनी सांगितलं की पवार साहेबांच्या तुतारीवर आपण निवडणूक लढवायची, म्हणून आपण पवार साहेबांशी संपर्क साधला। पवार साहेबांनी सुद्धा त्याला होकार दिला आणि म्हणून हे पवार साहेबांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत होत। ही निवडणूक आता आमच्या हातात राहिलेली नाही। देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून ही अपेक्षा होती। आमच्या BJPमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे रणजितदादाचे खास वरिष्ठ आहेत, मित्र आहेत आणि त्यांच्याकडूनच अपेक्षा होती की त्यांनी जर आधी 6 महिने सांगितलं असतं की तुम्ही थांबा, तुम्ही करू नका, तरी आम्ही थांबलो असतो।